कोणताही वैद्यकीय परवाना नसताना उल्हासनगर येथे खासगी दवाखाना चालवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे। उल्हासनगर कॅम्प 4 येथील SST महाविद्यालयाजवळील साई क्लिनिकमध्ये श्रीकृष्ण कुमावत नामक व्यक्ती 2018 पासून बेकायदेशीरपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं उघड झालंय। डॉक्टर राकेश गाजरे यांनी आरोग्य विभाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे याबद्दल अनेकदा तक्रारी केल्या होत्या। या तक्रारीनंतर फेब्रुवारी महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कुमावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होऊनही कुमावतने आपला व्यवसाय बंद केला नाही। त्यानंतर डॉक्टर गाजरे यांनी कुमावत रुग्णांवर उपचार करत असताना इंजेक्शन देताना आणि तपासणी करतानाचे व्हिडिओ पुरावे विठ्ठलवाडी पोलिसांना सादर केले। या गंभीर पुराव्यानंतर पुन्हा एकदा कुमावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात 10 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने कुमावतला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नमस्ते। विठ्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में ये संबंधित जो डॉक्टर है बोगस डॉक्टर अंतर्गत कार्रवाई की गई है। इसके पहले उनके ऊपर एक FIR दाखिल थी। वापस एक माननीय न्यायालय के आदेश से दूसरा गुना दाखिल था। इसका तपास जो है क्राइम PI चंद्रकार गोडसे कर रहे हैं और माननीय न्यायालय के सामने हाजिर करने के बाद 8 अगस्त तक उनको पुलिस कस्टडी दी गई है। विठ्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के तपास अधिकारी इसमें अधिक विस्तृत तपास कर रहे हैं। NTV न्यूज मराठी, कल्याण, ठाणे।